नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इयत्ता 7वी पाठ 15वा लोकशाही समानता स्वाध्याय सोल्युशन. आपण पुढील प्रमाणे प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. एक, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश भारत आहे. नंबर 2, देशाचे संचालन करण्यासाठी मार्गदर्शिकेला घटना म्हणतात. नंबर 3, भारताची घटना जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरं द्या. नंबर 1, लोकशाही म्हणजे काय? उत्तर, अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या मते लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही म्हणतात. लोकशाही ही एक सरकारची व्यवस्था आहे ज्यामध्ये लोकांच्या इच्छेनुसार प्रशासन लोकांकडून मतदानाचा अधिकार वापरून निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारा चालवले जाते. आपल्या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे. नंबर 2, आपल्या कोणत्याही बाबतीमध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे. उत्तर, भारतीय राज्यघटनेत सर्व नागरिकांना समानतेचा मूलभूत अधिकार दिला आहे. या अधिकाराद्वारा सर्व नागरिकांना कायद्याची समानता आणि कायद्याचे समान संरक्षण दिले जाते. देशातील सर्व नागरिकांना खालील बाबींमध्ये समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. नंबर 1, विविध धर्माच्या व्यक्तींमध्ये समानता. नंबर 2, व्यक्तिविकासातील समानता. नंबर 3, भाषा किंवा बोलीच्या आधारावर समानता. नंबर 4, लिंगाच्या आधारावर समानता. नंबर 5, प्रशिक्षणाच्या प्रवेशांमध्ये समानता. 6, विचारांच्या अभिव्यक्तीमध्ये समानता. 7, सरकारी नोकऱ्या, सार्वजनिक नोकरी, व्यवसाय, सार्वजनिक ठिकाणचा वापर, सामाजिक जीवन इत्यादींमध्ये समानता. नंबर 3, व्यक्तिगत सर्वांगीण विकासासाठी कोणती बाबत आवश्यक आहे? उत्तर, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी धर्म, भाषा, जात, वंश, रंग किंवा जन्मस्थान असा कोणताही भेदभाव न करता समानतेचा अधिकार आवश्यक आहे. प्रश्न 3, 1 किंवा 2 वाक्यात उत्तर द्या. नंबर 1, मताधिकार कोणाला मिळतो? उत्तर, भारतातील प्रत्येक नागरिक ज्याचं वय 18 किंवा त्याहून अधिक आहे त्याला मतदानाचा अधिकार आहे. नंबर 2, निवडणूक आयोग काय कार्य करते? उत्तर, देशातील सर्व नोंदणीकृत मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोग विशेष व्यवस्था करून निपक्ष आणि निष्पक्ष निवडणुका घेते. की महिला की अपंग मतदानासाठी विशेष मतदान सुविधा निर्माण करते. नंबर 3, बालमजुरी का थांबवली पाहिजे? उत्तर, बालकामगार ही असमानता आहे. बाल शोषण, बालमजुरी हे मुलांच्या शिक्षणाच्या हक्काचे उल्लंघन आहे. तसेच 14 वर्षाखालील मुलाला मजूर म्हणून कामावर ठेवणे देखील कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे बालमजुरी थांबवली पाहिजे. प्रश्न चौथा, टिपा लिहा. नंबर 1, लोकशाही समानता. उत्तर, भारत हा लोकशाही देश आहे. समता हे लोकशाहीचे मूळ तत्त्व आहे. भारतीय राज्यघटनेत देशातील सर्व नागरिकांना समानतेचा मूलभूत अधिकार दिला आहे. या अधिकाराद्वारा सर्व नागरिकांना कायद्याची समानता आणि कायद्याचे समान संरक्षण दिले जाते. भारतात प्रत्येक नागरिकाला धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, रंग किंवा जन्मस्थान असा कोणताही भेदभाव न करता समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रत्येकाला शिक्षण, विकास, व्यवसाय आणि धर्माचे पालन करण्याची समान संधी दिली जाते. लोकशाहीतील समानतेच्या अधिकारातून सर्वांगीण विकास साधता येतो. आपला स्वाभिमान जपण्यासाठी समानतेचा अधिकारही खूप महत्त्वाचा आहे. समानतेचा अधिकार आपल्याला घटनात्मक संरक्षण प्रदान करतो. नंबर 2, मताधिकारांमध्ये समानता. उत्तर, भारतात लोकशाही शासनव्यवस्था आणि लोकशाहीत समानतेच्या मतांना सरकार बनते. यासाठी आपल्या देशाच्या राज्यघटनेत 18 किंवा 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा समान अधिकार दिलेला आहे. धर्म, भाषा, लिंग, बोली किंवा आर्थिक विविधतेचा विचार न करता समानतेच्या अधिकाराद्वारा प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला आहे. देशातील मतदार यादीत नोंदणी केलेले सर्व नागरिक मताधिकाऱ्यांना कोणताही भीती किंवा पेच न बाळगता मतदान करू शकतात. निवडणुका आयोग प्रत्येक नागरिकाला निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जागृत करतो. निवडणुकीच्या वेळी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असतो. महिला आणि अपंग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग विशेष व्यवस्था करतो. नंबर 3, बालमजुरी आणि बाल अधिकार. उत्तर, व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत आणि कायदेशीर अधिकार आहे. आपल्या देशातील प्रत्येक मुलाला 6 ते 14 वर्ष वयोगटातील मोफत सक्तीचे आणि सार्वत्रिक शिक्षणाचा कायदेशीर अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कमवावे ठेवता येत नाही. बालकामगार हे मुलांच्या शिक्षणाच्या हक्कांचे उल्लंघन आहे. मुले शालेय वयात असताना त्यांच्याकडे काम करून घेतल्यास ते कायद्याचे उल्लंघन आहे असे म्हटले जाते. या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर दंडास पात्र राहील.